चाइल्डहूड ओबेसिटी लीड्स टू ॲडल्ट ओबेसिटी. ओके. तिनांमधल्या 2 मुलं मोठेपणी ओबेज लठ्ठ राहू शकतात. आणि ॲक्च्युली हेच कारण आहे की मला हे पॉडकास्ट करावंसं वाटलं, कारण मुलांमधला लठ्ठपणा जर आपण कंट्रोलमध्ये आणला तर ॲडल्ट्समधला लठ्ठपणा आपण नक्कीच कंट्रोलमध्ये आणू शकतो. हो. हां, तर मुलांमध्ये जे ओबेसिटी असते त्याच्या कारण त्यांची जीवनशैली, तर ते जर तसंच चालू राहिलं तर इट कंटिन्यूज इन टू ॲडल्टहूड. आणि मोठेपणी जेव्हा लठ्ठपणा येतो तेव्हा त्याच्याबरोबर खूप सगळे आजार पण बरोबर येत असतात. हो, हो. अगदीच. म्हणजे मोठेपणीचा लठ्ठपणा जर पूर्णपणे टाळायचा असेल, तर ही सुरुवात ही लहानपणापासून अगदी. केली पाहिजे. येस. आणि अजून एक म्हणजे अगदी ब्रेस्ट फीडिंगपासनं अशा काही चुकीच्या सवयी नकळत आपण मुलांना लावतो का, की ज्याच्यामुळे तो लठ्ठपणा कुठेतरी सुरुवात होते? म्हणजे ब्रेस्ट फीडिंगपेक्षा बॉटल मिल्क येस, येस. अशा काही गोष्टी पण आहेत त्याच्यात? हो, हो. अगदी, अगदी. जी असं आढळून आलं की जी मुलं बॉटल फेड असतात, हां, ओके. त्यांच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण जास्ती असतं. कारण काय झालं तरी बॉटलमधनं दूध हे जास्ती पिलं जातं. आईच्या दुधापेक्षा त्याची क्वांटिटी, त्याच्यामध्ये असणारे फॅट्स आणि बाकीचे काही घटक असतात ज्याच्यामुळे ओबेसिटी होणं शक्य असतं. प्लस पहिल्या वर्षामध्ये आम्ही आजकाल मुलांना साखर आणि मीठ हे दोन्ही देऊ नका म्हणून सांगतो. कारण बरं. एकदा त्यांना गोड चवीची सवय झाली की ते मग गोड पदार्थ त्यांना जास्ती आवडायला लागतात. त्यामुळे काय पहिल्या 6 महिन्यानंतर बाळांना पूरक अन्नसुद्धा तुम्ही काय देता? बहुतेक वेळा चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट असं काहीतरी खाणं सुरू केलं जातं. तर ते सुद्धा काय खायला द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये किती प्रथिनं आणि कसं असायला पाहिजे, हे जर व्यवस्थित समजायला लागलं आणि तिथूनच त्यांच्या हेल्दी हॅबिट्स सुरू होतात.